असं काय केलं हॅलो, नमस्कार सर्वांना. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. एक 5 मिनिटात विवेक पण जॉईन होतोय, मग आपण सुरुवात करूया प्रोग्राम. नमस्कार 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 अप्पा. नमस्कार शिडोणकर सर. 10 मिनिट. काय काना काय म्हणतोय? काना हे सारं मॅनेजमेंट चाललंय कानाचं, म्हणजे खरं तर. बर, पुढे दाखवून हे केलं तुमचं बरोबर. नमस्कार. तुम्ही पुढे व्हायला पाहिजे, हे खूप पुढे तुमच्याकडे येऊन. आजच्या या अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा या कवी संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मी काव्यानंद प्रतिष्ठानच्या वतीने सुनील खंडेलवाल हार्दिक स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी आपल्या प्रार्थना अर्पण करत आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी कुलश्री जोशी पोटे या गणेश वंदना सादर करतील आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल. कुलश्री पोटे जोशी. ओम स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त महडे चिंतामणि सेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदू विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम.
धन्यवाद तुलसी. गणरायाला ही आपली प्रार्थना अर्पण करत आपण या ठिकाणी आता आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या राष्ट्र गाण्याने करूया. सर्वांनी स्वतःला करून घ्यायचं, म्यूट करून अनम्यूट करून घ्यायचं. नहीं वहाँ नहीं था. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिथी श्री विश्वनाथ शिरडोणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री विग सातपुते आप्पा, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कवी, कवयित्री, लेखक व रसिक मान्यवर हो. आपण सर्वांचं अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपण सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करतो. आज आपण या ऑनलाईन व्यासपीठावर मान्यवरांच्या सन्माननीय विचारांना ऐकणार आहोतच. त्याचसोबत मुख्य कार्यक्रम जो आहे, पुणे, मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या कवींच्या कवितांचाही काव्यानंद घेणार आहोत. मित्रो, पुढे जाण्यापूर्वी काव्यानंद विषयी थोडक्यात या ठिकाणी आपण आढावा घेऊया. आपल्या काव्यानंद प्रतिष्ठान पुणे या संस्थेला यावर्षी 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. काव्यानंद प्रतिष्ठान पुणे तर्फे दर महिन्याला एका ई मासिकाचं प्रकाशन करण्यात येतं. त्या ई मासिकाला आज बरोबर 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एका क्लिकवर जगभरातील रसिकांना अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात येणारा हा काव्यानंदचा अंक सर्वश्रुत झालेला आहे. या मासिकात महाराष्ट्रच नव्हे तर देशातील इतर राज्यातूनही विविध भागातनं मराठी साहित्यिकांचा सहभाग असतो. ग्रामीण तसेच शहरी भागातील साहित्यिकांचा ताळमेळ बसवत काव्यानंद ई काव्यानंद प्रगती करत आहे. एवढंच नव्हे तर देशाबाहेरून उत्तर अमेरिकेतूनही साहित्यिक या ई मासिकामध्ये आपला सहभाग नोंदवतात. लिहिणारे आहेतच, पण वाचणाऱ्यांचीही उत्सुकता नेहमीच शिगेला असते आणि माहिती घेण्यात येते की अंक आपला कधी प्रकाशित होईल वगैरे. त्यावरनं आपल्याला आपल्या या अंकाची व्याप्ती कळते. मित्रो, 3 प्रातिनिधिक काव्य संग्रह, 1 विनोदी प्रातिनिधिक कथा संग्रह आणि लगातार 4 वर्षापासून काव्यानंद तर्फे दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात येत आहे.
एक या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठी आणि हिंदीत दोन्ही भाषांमध्ये दिवाळी अंक प्रकाशित करणारी कदाचित आपली संस्था ही एकमेव वा द्वितीय असेल. काव्य संमेलन, काव्य स्पर्धा, कथा स्पर्धा, ऑनलाईन व्याख्यानमाला आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून काव्यानंद सतत कार्यरत आहे. काव्यानंद प्रतिष्ठान पुणे ही संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था आहे. तेव्हा आपणही या संस्थेचे आजीवन सभासद होऊन या साहित्य यात्रेत आपण सहभागी व्हावे अशी मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत कार्यक्रमाला पुढे वाढवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मित्र, प्रमुख पाहुण्यांचा आणि अध्यक्षांचा थोडक्यात ओळख करून देत त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकूया आणि त्यानंतर मुख्य कवी संमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंदोरहून आलेले ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कवी, लेखक श्री विश्वनाथ शिरढोणकर सर. सरांचा जन्म 1947 साली, म्हणजे बरोबर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षीचा. सरांची पण याच वर्षी 75वी साजरी होत आहे. सरांनी स्वतःच्या लेखनासोबत अनेक दिग्गज लेखकांच्या कथांचे व नाटकांचे अनुवाद केलेले आहेत. नामवंत मासिक दिवाळी अंकात त्यांचे सतत लेख, कथा, कविता प्रसिद्ध होत असतात. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कथा, 100 पेक्षा जास्त कविता व 150 पेक्षा ललित साहित्य सरांचं प्रकाशित झालेलं आहे. बिन चेहऱ्याचा माणूस या कविता संग्रहाचं आणि कविता सांगे कथा या कथा संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्याला मराठी साहित्यातील अग्रगण्य असे विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मी श्री विश्वनाथ शिरढोणकर सरांना विनंती करतो की त्यांनी आज या शुभप्रसंगी आपले मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. श्री विश्वनाथ शिरढोणकर सर. अनम्यूट करा सर, अनम्यूट. नमस्कार. नमस्कार. सर अनम्यूट करा तुम्ही, अनम्यूट. तिथं माईक जे आहे ना, माईकला हे करा. आता आवाज येतोय का? हो, येतोय येतोय येतोय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी विश्वनाथ शिरढोणकर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि अमृतसर महोत्सवी वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, काव्यानंद प्रतिष्ठान पुणे तर्फे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कवी संमेलनात मी सर्वांचे स्वागत करतो आणि मला केल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. विशेष करून महाकवी कालिदास प्रतिष्ठान धायरी पुणेचे संस्थापक अध्यक्ष, प्रसिद्ध भावकवी, माझे परम स्नेही माननीय श्री विलास सातपुतेजी आणि काव्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील खंडेलवालजी यांचे मी मनापासून आभार प्रकट करतो. दोन्ही संस्थांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचे देखील विशेष आभार मी प्रकट करतो. मंडळी, भाषेला भूगोल नसतो हे आपण माझी आपुलकीने आठवण केल्याने सिद्ध झालेले आहे. मध्य प्रदेशातील देवी अहिल्याच्या पावन इंदूर शहरात माय मराठीसाठी आमची संस्था लिवा साहित्य सेवा समिती
ही गेल्या 6 वर्षांपासून कार्यरत आहे. आम्ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साहित्यिकांसाठी एक दुवा म्हणून कार्य करतो. नुकतेच आम्ही 11 जुलै ते 11 ऑगस्ट आषाढस्य प्रथम दिवसे एक दिवस माझा हा आभासीय कार्यक्रम सादर केलेला आहे. या कार्यक्रमात रोज मध्य प्रदेशातील एका कवीने आपली कविता सादर केलेली आहे आणि त्यावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ मान्यवर कवींनी आपले भाष्य करत त्यांची स्वतःचीही एक कविता सादर केलेली आहे. असा हा कार्यक्रम आजपर्यंत कुठेही झालेला नाही. आगळा वेगळा हा कार्यक्रम सलग 1 महिना सादर केल्याने दोन्ही प्रांतातील साहित्यिकांचे बंध आणखीन घट्ट झालेले आहे. मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील एकूण 40 पेक्षा जास्त मान्यवर कवींचा यात सहभाग होता. पुण्याचे म्हणाल तर यात मान्यवर कवी होते विगसा म्हणजे आपले अप्पासाहेब, मनोहर सोनवणे सर, अरुण रोडे सर, मिलिंद जोशी, संध्याताई गोळे आणि जयंत देशपांडे. या 31 दिवसांच्या व्हिडिओ क्लिप युट्यूबवर श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझिन वर उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी एकदा जरूर या ऐकाव्या असा मी आग्रह करतो. म्हणजे आमच्या इकडच्या साहित्यिकांची ही आपल्या सर्वांशी ओळख होईल. आपले अप्पासाहेब आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे कवी एकूण 17-18 जण आमच्या कार्यक्रमात इंदोरला आलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाचा अनुभव अप्पा आपल्याला सांगतीलच. म्हणून मी जास्त काही बोलत नाही. मंडळी, गेल्या 2 वर्षांपासून एका वैश्विक महामारीमुळे एक अनिश्चितता आणि अस्थिरता निर्मित झालेली आहे. यात वैचारिकता बदलली, मानसिकता बदलली आणि जगण्याचे सगळे साधन देखील बदललेले आहे. निराशाचे एक वातावरण सर्वत्र व्याप्त झालेले असून त्यातून आता बाहेर येण्याची गरज आहे. आणि मला असे वाटते की साहित्यिक खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना यात सहकार्य करू शकतात. सकारात्मक वातावरण निर्मिती ती महत्वाची. आपण अपेक्षा करूया की आपल्या सर्वांचे भविष्य आता उज्ज्वल असेल. स्वातंत्र्याच्या या महोत्सवी वर्षात लोकशाहीला अनेक आव्हानं आहेत. जगातल्या सर्वच लोकशाही असलेल्या देशांवर लोकशाही टिकवण्यासाठी अनेक संकट आणि समस्या आहेत. आणि वैश्विक परिस्थिती बघता आता जास्त सावध राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सकट भारत ही संतांची भूमी आहे. आशा करूया येणाऱ्या दिवसात वैश्विक संकट दूर करण्यात आपल्या देशाची एक प्रमुख भूमिका, मार्गदर्शक अशी भूमिका असेल. त्यासाठी आपापले वाद दूर ठेवून एक वैचारिक प्रगल्भतेची गरज असणार आहे. पुन्हा तेच की साहित्यिक यात पुढाकार घेऊ शकतात. आमचा प्रांत मध्य प्रदेश महाकवी कालिदासची जन्मस्थळी आणि देवी अहिल्या देवीची कर्मस्थळी आहे.
आणि महाराष्ट्राचा विचाराल तर महाराष्ट्र तर आहेच संतांची भूमी. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि रामदास असे अनेक साहित्यिक संत या प्रांताने राष्ट्राला आणि जगाला दिलेले आहेत. चला या राष्ट्राच्या या 75व्या महोत्सवी वर्षात एका नव्या आयुष्याची आपण सुरुवात करू. मी इथेच थांबतो. मला आमंत्रित करण्यासाठी परत एकदा मी मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि सर्व निमंत्रित कवींना माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर मी थोडक्यात म्हणजे आपणचा परिचय करून देणं म्हणजे सूर्यप्रकाशात उभा राहून सूर्याबद्दल बोलणं. तरी थोडक्यात आपण विषयी जी काही नवीन लोक आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आपा गेल्या 30 पेक्षा जास्त वर्ष कार्यरत आहेत. प्रकाशक म्हणून आपण ज्येष्ठ साहित्यिकांसह अनेक साहित्यिकांचे 1,500 पेक्षा जास्त पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. स्वतः संत चित्रकार आहेत आणि 60 पेक्षा जास्त विविध महाराष्ट्रातील संतांची चित्र आपण स्वतः रंगवलेली आहेत. लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, संपादक, समीक्षक, एक ना अनेक अशा उपाध्या आपण लागलेल्या आहेत. महाकवी कालिदास प्रतिष्ठान व काव्यानंद प्रतिष्ठानचे मार्गदर्शक म्हणून आपा कार्यरत आहेतच. यासोबत प्रत्यक्ष आचार्य अत्रे, कैलासवासी द.भी. कुलकर्णी व ज्येष्ठ शिक्षक तज्ञ साहित्यिक नम जोशी यांचा आपणा सहवास लाभलेला आहे. आमचे मार्गदर्शक म्हणून आपा आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आपणा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या वेळी 2 शब्द मार्गदर्शनपर बोलावे. विगसा आपा. अप्पा आवाज येतोय का? हो येतोय. आवाज येतोय ना. नमस्कार मंडळी. नमस्कार विश्वनाथजी. नमस्कार. काव्यानंद प्रतिष्ठान ही संस्था आपलीच आहे सर विश्वनाथजी. नक्की. सुनीलनी माझा परिचय करून दिला. त्या बाबतीत मी एकच म्हणेन की इदम न मम आहे तितके देवाचे. शेवटी काय आहे की माणसाला सहवास घडवतो सर. या आजच्या काव्य संमेलनामध्ये सामील झालेल्या सर्व कविवरांचं, सारस्वतांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. काव्यानंद प्रतिष्ठान ही संस्था 6 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे आणि त्यातलं सातत्य जे आहे हे सातत्य आज या क्षणापर्यंत चालू आहे. आणि कुठल्याही संस्थेचं सातत्य ही त्या संस्थेची एक बलस्थान आहे, संस्थेचं बलस्थान आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सुनील खंडेलवाल आणि विवेक पोटे ही दोन्ही माझी मुलं आहेत, माझ्या मुलांच्या वयाची आहेत. मी त्यांना मुलं मानलेली आहेत आणि मला हा एक मनस्वी आनंद आहे की मी आज जवळजवळ 1960 सालापासून या काव्य साहित्य क्षेत्रामध्ये राहिलेलो आहे. आणि एक योग आहे माझ्या आयुष्यातला. मला चांगली माणसं भेटली, सगळे साहित्यिक चांगले भेटले. विश्वनाथजी शिरढोणकर सारखी प्रख्यात इंदूर मधली व्यक्ती मला भेटली. आम्ही दोघे तसे समवयस्क होतो, पण एकमेकांची वैचारिकता जुळणं ही आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट असते. आणि त्याच बाबतीत त्याचप्रमाणे विश्वनाथजी, सुनील खंडेलवाल आणि विवेक पोटे आणि अमोल ही ज्या 3 व्यक्ती या संस्थेमधल्या आहेत, ह्या खरंच आपल्या विचारांशी
जुळणाऱ्या जुळवून घेणाऱ्या व्यक्ती आहेत आणि आज समाजाला अशा व्यक्तींची अत्यंत गरज आहे. वास्तविक बघा, विवेक आणि सुनील या दोन्ही व्यक्ती अत्यंत किचकट अशा आर्थिक क्षेत्रामधल्या सातत्याने वावरत असलेल्या व्यक्ती, की दोघेही कमर्शियल हे काय हॅलो 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 आवाज येतोय ना? हॅलो हो हो येतोय हॅलो येतोय. हा हा. तर हे चार्टर्ड अकाउंटंट आहे. आता विचार करा की चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या व्यक्ती साहित्यामध्ये आपलं योगदान देतात, ही अत्यंत विलक्षण अशी गोष्ट आहे आणि त्याचा मला खूप अभिनंदन. विवेक जो आहे तो समर्थ संप्रदायाचा अभ्यास करतोय, तर सुनील जो आहे तर सुनील दैनंदिन रचना रचतो आहे. माझ्या हिशोबाप्रमाणे आतापर्यंत 4,000 ते 5,000 त्याच्या रचना झालेल्या आहेत. आणि शिवाय या संस्थेतर्फे त्यांनी जो गोतावळा काही ठिकाणचा गोतावळा जो निर्माण केलेला आहे, तो नॉट ओनली महाराष्ट्र पण महाराष्ट्राबाहेर, नॉट ओनली भारत पण भारत देशाच्या बाहेरही या संस्थेचे सभासद आहेत, वाचक आहेत, रसिक वाचक आहेत. ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. मित्रांनो, मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये म्हणतो की प्रत्येक व्यक्ती कवी आहे, प्रत्येक व्यक्ती हा लेखक आहे. त्याचं कारण आहे की लेखन म्हणजे काय आणि कविता म्हणजे काय. आपल्या स्वभावात आपल्या सभोवताली आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव आपण आपल्या अंतरातले अनुभव व्यक्त करणं, शब्दबद्ध करणं, त्याला आपण लेखन म्हणतो. आणि त्यामध्ये कसं काय की अत्यंत व्याप्त स्वरूपाच्या अशा आपल्या अनुभवांचं एक मुद्देसूद असं विवेचन, रचना अल्प शब्दात करणं म्हणजे ती कविता असते. आणि कविता ही उपजत असते. कविता करतो म्हणून कोणाला करता येत नाही. कविता हे ईश्वराचं दान आहे आणि शब्द हे ईश्वराचं दान आहे. फक्त श्रावणातल्या धाराप्रमाणे जसे जसे शब्द खाली कोसळतात ते फक्त उचलण्याचं काम किंवा त्या चिंब भिजण्याचं काम आपण केलं पाहिजे, हे आपले अत्यंत महत्वाचे. माझ्या आयुष्यात अनेक माणसं आली, त्यापैकी साहित्यिकांचा लाभलेला सहवास हे पुस्तक आत्ताच नुकतंच माझं DTP पूर्ण तयार आहे. मी डिसेंबरला ते प्रकाशित करीन. यापूर्वी काव्यानंद प्रतिष्ठानने माझं तुषारहार धवला हेही पुस्तक त्यांच्या वर्धापन दिनाशी प्रकाशित केलेलं आहे. त्याच्याही मला वाटतं दुसरी आवृत्ती पण निघालेली आहे. मुळामध्ये असं आहे, काव्यानंद प्रतिष्ठान ही संस्था ही जे एक साहित्याला पोषक असे काम करते, त्या सर्वांमध्ये जी मंडळी सहभागी होत आहेत त्यांचं मी मनस्वी अभिनंदन करतो. आणि सुनील आणि विवेक खंडेलवाल अमोल यांनी चालवलेली ही साहित्य दिंडी जी आहे ती अखंडपणे चालत राहावी. महाकवी कालिदास काय की आमचा लिवा क्लब काय, आम्ही शिरडोरकरांच्या वतीने आम्ही ज्येष्ठ मंडळीत आम्ही म्हणतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अन्यथा आमच्यापेक्षाही तुम्ही सरस काम करतायत हे आम्हाला मान्य आहे, दिसत आहे. आम्हाला वयोमानाची काही बंधन आहेत त्याच्या आम्ही, पण माझ्यापेक्षा शिरडोणकर जास्त काम करतात, त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि आजच्या कार्यक्रमाला शिरडोणकर सर आले आणि त्यांच्याबद्दल मी एक आभार व्यक्त करतो. आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांना, सर्व कवींना, सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून केवळ वयाचं ज्येष्ठत्व आहे म्हणून आशीर्वाद देतो. शुभेच्छा तर माझ्या असतातच, पण आशीर्वादही फार महत्वाचे असतात. तेव्हा माझ्या मनापासून या साहित्य क्षेत्रामध्ये, साहित्य दिंडीमध्ये काम करणाऱ्या काव्यानंद प्रतिष्ठान पुणे या संस्थेला भरघोस यश, कीर्ती प्राप्त व्हावी आणि साहित्याची दिंडी त्यांनी सातत्याने चालत ठेवावी अशी एक छोटीशी एक मनातील भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद आप्पा. आपण आणि शिरडोणकर सर दोघांच्याही ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा सहवास आम्हाला लाभतोय, हे खरं तर आमचं भाग्याचंच. सोशल मीडियामुळे आपण सर्व जवळ आलो आहोत आणि एकमेकांशी जवळ नसतानाही बोलू शकतो आहोत. ही आजच्या या वेळेची खरी मोठी उपलब्धी आहे. तत्पूर्वी हो हो अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा या कवी संमेलनामध्ये मी सुनीता महाबळ, बालेवाडी पुणे, माझी एक कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे तिरंगा. ध्वजा तिरंगा प्रिय आम्हाला, भूषण असे जो भारत भूचे.
ध्वजा तिरंगा प्रिय आम्हाला, भूषण असे जो भारत भूचे, जगी मान सन्मान लाभू दे, मान चिन्ह हे असे देशाचे. जगी मान सन्मान लाभू दे, मान चिन्ह हे असे देशाचे. देशासाठी रक्त सांडिले, मोल नसे त्यांना प्राणाचे. देशासाठी रक्त सांडिले, मोल नसे ज्यांना प्राणांचे, रंग केशरी पोवाडे गातो त्या शहीद शूरवीरांचे. रंग केशरी पोवाडे गातो त्या शहीद शूरवीरांचे. कृषीप्रधान देश आपुला, उद्गाते आपण हरित क्रांतीचे. कृषीप्रधान देश आपुला, उद्गाते आपण हरित क्रांतीचे. हरित रंग हा सांगे नाते, निसर्गातल्या चिरचैतन्याचे. हरित रंग हा सांगे नाते, निसर्गातल्या चिरचैतन्याचे. धवल रंग हा असे द्योतक, शांती आणि पवित्रतेचे. अशोक रंग, धवल रंग हा असे द्योतक, शांती आणि पवित्रतेचे. नीतिमान होऊन आम्ही मस्तक उन्नत करू देशाचे. नीतिमान होऊन आम्ही मस्तक उन्नत करू देशाचे. अशोक चक्र मधोमधी विराजे, स्मार्थ कलिंग युद्धाचे. अशोक चक्र मधोमधी विराजे, स्मरणार्थ कलिंग युद्धाचे. स्मरून त्या आपण घेऊ आपण शांतीचे. मधी विराजे कलिंग युद्धाचे, स्मरून त्या प्रण घेऊ आपण अहिंसा आणि शांतीचे. लहरत राहो जगी अखंडित, मानचिन्ह हे भारत भूचे. लहरत राहो जगी अखंडित, मानचिन्ह हे भारत भूचे. प्रणाम कोटी कोटी तयाला, कोटी कोटी भारती. प्रणाम कोटी कोटी तयाला, कोटी कोटी भारतीयांचे. धन्यवाद. अतिशय सुंदर रचना सुनीताताई. आपण तिरंगा या कवितेद्वारे तिरंगा झेंड्यातली 3 रंगांचं महत्व या ठिकाणी कवितेतनं मांडलेलं आहे. तसेच अशोक चक्राची भूमिकाही या ठिकाणी मांडत तिरंग्याला एक आगळं वेगळं वंदन आपण या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर मी निमंत्रित करतो निगडी पुणे येथून ज्योती देशमुख यांना. त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. ज्योती देशमुख. नमस्कार. नमस्कार. निगडी पुणे येथून माझी कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे एक नवे आव्हान. देश बनतो बलशाली, देश बनतो वीरांचे बलिदान. देश बनतो बलशाली, वीरांचे बलिदान. देश वाचतो त्यांची स्मरणे, देश वाचतो त्यांची स्मरणे. साकारतो पुतळ्यातून, साकारतो पुतळ्यातून. शौर्य सांगतो पोवाड्यातून, शौर्य सांगतो पोवाड्यातून. इतिहासाचे सुवर्णक्षण, इतिहासाचे सुवर्णक्षण. पराक्रमाची इथली मूल्ये, पराक्रमाची इथली मूल्ये. माणुसकीची नाती गोती, माणुसकीची नाती गोती. एक रक्त अन एकच भारत, एक रक्त अन एकच भारत. गाजवतो मैदान, गाजवतो मैदान. गगनातही आमचा तिरंगा, गगनातही आमचा तिरंगा. जपून ठेवा अमूल्य ठेवा, जपून ठेवा अमूल्य ठेवा. आम्ही घडतो, आम्ही घडतो, आम्ही घडवतो, आम्ही घडवतो, आम्ही घडवणार, आम्ही घडवणार. कर्तृत्वाचे, कर्तृत्वाचे, देशभक्तीचे, कर्तृत्वाचे, देशभक्तीचे. एक नवे आव्हान, एक नवे आव्हान, एक नवे आव्हान. धन्यवाद. काव्यानंद प्रतिष्ठान, सुनील खंडेलवालजी. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर समर्पक रचना आपण या ठिकाणी सादर केलेली आहे. एक नवे आव्हान या रचनेतून आपण देशवीरांना कशा प्रकारे वेगवेगळ्या रीतीने स्मरण करतो याची माहिती देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करतो जोगेश्वरी पूर्व मुंबई येथून शोभा वागळे यांना. त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. एक सेकंड.
नमस्कार. 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 एक मिनिट हा सर. आवाज येतोय ना? आजच्या अमृत महोत्सवाचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आदरणीय अध्यक्ष महाशयांना अभिवादन करते. तसेच श्रेष्ठ शिरडोणकर सरांनाही खूप खूप वंदन करते मी. आणि आपले काव्यानंदाचे संस्थापक सुनील खंडलवाना मी नमस्कार करते. माझी रचना सादर करते. माझ्या रचनेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य भारताची. स्वतंत्र भारताचा दिन आज करू साजरा. स्वतंत्र भारताचा दिन आज करू साजरा. ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाल्याचा. ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाल्याचा. क्रांतिकारांचा व देशप्रेमींच्या बलिदानामुळे तिरंगा फडकला भारत देश स्वातंत्र्याचा. क्रांतिकारांच्या व देशप्रेमीच्या बलिदानामुळे तिरंगा फडकला भारत देश स्वातंत्र्याचा. 150 वर्षे गुलामगिरीत अडकलेली माता. 150 वर्षे गुलामगिरीत अडकलेली माता भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू गेले फासावर. सावरकर, चाफेकर, लाल बाल खेळूने गनिमी कावा. जीवने हरपली भारत मातेवर. 3 लढाई लढले महात्मा गांधीजी ब्रिटिशांशी. 3 लढाई लढले महात्मा गांधीजी ब्रिटिशांशी. भारताचे 2 भाग करूनी फिरंगी गेले पळून. भारताचे 2 भाग करूनी फिरंगी गेले पळून. हिंदू मुस्लिमाचा भेदभाव करार केला जिन्हाने. हिंदू मुस्लिमाचा भेदभाव करार केला जिन्हाने. 75 वर्षाचा कालावधी झाला स्वातंत्र्य होऊन. स्वातंत्र्याचे प्रतीक तिरंगा फडकतो तेव्हा. स्वातंत्र्याचे प्रतीक तिरंगा फडकतो तेव्हा. स्मरण होते त्या वीरांच्या सांडलेल्या रक्ताचे. स्मरण होते त्या वीरांच्या सांडलेल्या रक्ताचे. नतमस्तक होतो भारतीय त्या हुतात्म्यांना. आदरांजली वाहून स्मरण करतो त्या वीरांचे. आदरांजली वाहून स्मरण करतो त्या वीरांचे. लौकिक वाढले भारत देशाचे साऱ्या दुनियेत. लौकिक वाढले भारत देशाचे साऱ्या दुनियेत. अभिमानास्पद सोडले मंगळावरी चंद्रयान. अभिमानास्पद सोडले मंगळावरी चंद्रयान. ऑलिम्पिक खेळात चोप्रा, दहिया, चानू, सिंधू, पुनिया, नवलिना व हॉकी टीमने वाढवली शान. स्वतंत्र भारताचा दिन आज करून साजरा. मुक्ती मिळाली आम्हाला देश. धन्यवाद. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. स्वतंत्र भारताचे या कवितेत स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान दिलेल्या अनेक क्रांतिकारकांना कवितेद्वारे आपण आदरांजली वाहिलेली आहे. ऑलिम्पिक व चंद्रयान या मोहिमेचंही कौतुक करत आपण स्वातंत्र्यानंतरचा प्रगतीचा आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. आपलं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर मी निमंत्रित करतो खंडाळा जिल्हा सातारा येथून आलेल्या सो अनघा पत्के यांचा. त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. म्यूट करू का? हो हो हो, येतोय आवाज येतोय. काय आवाज येतोय ना? हा. काव्यानंद ऑनलाईन कवी संमेलनात स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त मी सौ अनघा पत्के, खंडाळा, जिल्हा सातारा, माझी एक देशभक्तीपर रचना सादर करीत आहे. हे बालगीत आहे. भारत देश महान आमुचा, भारत देश महान. भारत देश महान अमुचा, भारत देश महान. भारत देश महान अमुचा, भारत देश महान. आम्ही मुले लहान, आम्ही फुले लहान,
महान, भारत देश महान आमचा, भारत देश महान, भारत देश महान आमचा, भारत देश महान. तिरंगी झेंडा अभिमानाचा, तिरंगी झेंडा अभिमानाचा, उंच उभारू ध्वज देशाचा, उंच उभारू ध्वज देशाचा, राखू त्याचा मान, राखू त्याचा मान. भारत देश महान आमचा, भारत देश महान. रंग केशरी त्याग भक्तीचा, रंग केशरी त्याग भक्तीचा, रंग पांढरा धैर्य शक्तीचा, रंग पांढरा धैर्य शक्तीचा, रंग हिरवा हरित क्रांतीचा, रंग हिरवा हरित क्रांतीचा, तिरंगी शोभे छान, तिरंगी शोभे छान. भारत देश महान आमचा, भारत देश महान. चक्र निळे हो संस्कृतीचे, चक्र निळे दिवस रात्रीचे, 24 आरे दिवस रात्रीचे, प्रगतीचे सातत्याचे, प्रगती सातत्याचे, प्रतीक अन अभिमान, प्रतीक अन अभिमान. भारत देश महान आमचा, भारत देश महान. आम्ही सैनिक छोटे छोटे, आम्ही सैनिक छोटे छोटे, भावी नागरिक या देशाचे, भावी नागरिक या देशाचे, रक्षण करण्या भूमातेचे, रक्षण करण्या भूमातेचे, देऊ पंच प्राण, देऊ पंच प्राण. भारत देश महान आमचा, भारत देश महान. आम्ही मुले लहान, आम्ही फुले लहान, भारत देश महान आमचा, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. धन्यवाद. धन्यवाद अनघाताई. अत्यंत सुंदर अशा आवाजात लयबद्ध पद्धतीने हे बालगीत आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. खर तर तिरंगा हा लहानांपासून मोठ्यांना सर्वांचा आवडता, पण लहान मुलांना असतो विशेष आकर्षण याबद्दल. या लहान मुलांच्या मनोगतालाच आपण या बालगीताद्वारे व्यक्त केलंय असं या ठिकाणी मी म्हणेन. यानंतर मी विनंती करतो मुंबईहून आमच्या ज्येष्ठ स्नेही सौ ज्योती हल्लेकर जाधव यांना की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. ज्योती जाधव, मुंबई. नमस्कार. 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 हा, आवाज येतोय ऐकायला? हो हो, येतोय येतोय. काव्यानंद प्रतिष्ठानचे सर्व सुनील खंडेलवाल सर, आप्पा भावकवी आप्पा आणि शिरडोणकर सर यांना नमस्कार. आज इथं मला आमंत्रित केलं त्याबद्दल सुनील खंडेलवाल सर यांचे मी आभार मानते.
आणि सर्व कवी मित्र मैत्रिणींना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझी कविता आता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे ज्योत स्वातंत्र्याची. जागविली ज्योत स्वातंत्र्याची, करून विद्रोह गुलामगिरीचा. जागविली ज्योत स्वातंत्र्याची, करून विद्रोह गुलामगिरीचा. पहिली स्वतंत्रता सेनानी राणी, पेटवला यज्ञ तिने स्वातंत्र्याचा. क्रांतिकारक मंगलने गाजविला, पहिला लढा तो 1857चा. क्रांतिकारक मंगलने गाजविला, पहिला लढा तो 1857चा. शहीद सुखदेव भगत राजगुरु, जयघोष त्यांचा हो इन्कलाबचा. दास्यातून मातेस मुक्त करण्या, ठेवूनी वीरांनी घरावर तुळशीपत्र. दास्यातून मातेस मुक्त करण्या, ठेवूनी वीरांनी घरावर तुळशीपत्र. स्वातंत्र्य यज्ञात दिली आहुती, घोषुनी वंदे मातरम हा मंत्र. सुभाष सावरकर टिळकांनी जेरीस आणले सत्याधीशास. सुभाष सावरकर टिळकांनी जेरीस आणले सत्याधीशास. गांधी नेहरू अहिंसेचे पुजारी, नमविले त्यांनी गोऱ्या साहेबास. शिरीष सारखे बालही या रणी, शहीद झाले हसत मुखाने. शिरीष सारखे बालही या रणी, शहीद झाले हसत मुखाने. भारत भूच्या स्वतंत्रता संग्रामी, बलिदान नसे कोणी ऐकावे. नारी शक्तीची दाविली किमया, सरोजनीच्या सहभागाने. नारी शक्तीची दाविली किमया, सरोजनीच्या सहभागाने. आझाद हिंद महिला फौजेचे नेतृत्व केले तडफदार लक्ष्मीने. या बलिदानांनी पाहतो आहोत हा स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी. या बलिदानांनी पाहतो आहोत हा स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी. भारताचे भविष्य ही सदाच राहो, चिरंतन वैभवी आणि ओजस्वी. धन्यवाद. सुंदर अशी रचना. आज आपण जो स्वातंत्र्याचा तेजस्वी तळपता सूर्य बघत आहोत, त्यामागे अनेकांचे बलिदान आहे. झाशीची राणी पासून आझाद हिंद सेनेच्या लक्ष्मीपर्यंत अनेकांचे ते सामूहिक यश आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. वेगवेगळ्या क्रांतिकारकांचे योगदान आपण ज्योत स्वातंत्र्याची या रचनेतून मांडायचा प्रयत्न केला आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो घाटकोपर मुंबई इथून आलेल्या सौ वंदना तामाणे यांचं, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. अनम्यूट करा. अनम्यूट. हॅलो. हा, येतोय आवाज. मी वंदना तामाणे मुंबई घाटकोपर येथून माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे आता तरी स्वातंत्र्य द्या. काय आम्ही केले आणि काय तुम्ही केले. काय आम्ही केले आणि काय तुम्ही केले. रसा तळाला विचार आमचे नेले. आता तरी सोडा स्वातंत्र्य द्या. यासाठीच होते का कार्य आम्ही केले. आता तरी सोडा स्वातंत्र्य द्या. यासाठीच होते का कार्य आम्ही केले. स्वातंत्र्यासाठी होता अट्टाहास, वादासाठी नव्हता परिहास. स्वातंत्र्यासाठी होता अट्टाहास, वादासाठी नव्हता परिहास. मनावर होते गुलामीचे ओझे, इंग्रजवादाशी भांडण आम्ही केले. मनावर होते गुलामीचे ओझे, इंग्रजवादाशी भांडण आम्ही केले. गटागटात एकेकाला वाटले, चार वेद माहीत होते. गटागटात एकेकाला वाटले, चार वेद माहीत होते. हे नवीनच चार वाद पाहता डोळ्या आमच्या पाणी भरले. हे नवीनच चार वाद पाहता डोळ्या आमच्या पाणी भरले. आम्ही केले समाजकारण, तुम्ही केले राजकारण. आम्ही केले समाजकारण, तुम्ही केले राजकारण. बदनाम केले विनाकारण, मूळ विचार कोठे तारण राहिले. बदनाम केले विनाकारण, मूळ विचार कोठे तारण राहिले. जात धर्म नष्ट करण्या
आम्ही काय काय केले, जात धर्म नष्ट करण्या आम्ही काय काय केले, जाती जातीत वाद तुम्ही निर्माण करून सनातनी पुरोगामी नाटक छान केले, जाती जातीत वाद निर्माण करून सनातनी पुरोगामी नाटक छान केले. समता स्वातंत्र्य बंधुत्व विज्ञानवाद नवनिर्माण समाजाचे स्वप्न होते पाहिले. समता स्वातंत्र्य बंधुत्व विज्ञानवाद नवनिर्माण समाजाचे स्वप्न होते पाहिले. जीव तीळ तीळ तुटतो आता स्वप्न भंगलेले जेव्हा पाहिले. जीव तीळ तीळ तुटतो आता स्वप्न भंगलेले जेव्हा पाहिले. यासाठी का होते स्वातंत्र्य दिले, मनात येऊन गेले. यासाठी का होते स्वातंत्र्य दिले, मनात येऊन गेले. इंग्रज अजून असते तर तुम्ही असते का वाद घालत राहिले. इंग्रज अजून असते तर तुम्ही असते का वाद घालत राहिले. धन्यवाद. धन्यवाद. आता तरी स्वातंत्र्य द्या या रचनेतून आपण समाजात झालेली वैचारिक दुरावस्था अधोरेखित केली आहे. इंग्रजांना पिटाळून लावून आपण आपसातच भांडत राहिलो आणि स्वातंत्र्याला उपभोगता आपल्याला या ठिकाणी आलं नाहीये, हे एक जळजळीत सत्य आपण या कवितेद्वारे मांडलं आहे. आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो निगडी पुणे येथून आलेल्या कवयित्री सौ प्रतिमा काळे यांचं. काळे काळे ये ना तेजस. हा, कवयित्री सौ प्रतिमा काळे, पुणे. नमस्ते, मी प्रतिमा अरुण काळे, अधिकरण पुणे 44. प्रथमतः सर्वांना आजच्या या रौप्य महोत्सवी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि यावरच माझं एक स्वातंत्र्य गीत, भारताचे स्वातंत्र्य हे गीत आपल्यासमोर सादर करते. भारत माता स्वतंत्र करण्या अर्पिले जयांनी आपुले प्राण. गौरव गीत यांचे गातो करतो त्यांना प्रणाम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. असंख्य आले शत्रू येते जिंकण्या भारत भूमीला. धूळ चारली शूरवीरांनी न जोडत यांच्या शौर्याला. अजरामर इतिहास असे हा न लगे तया लगा. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. एकजुटीने एकमुखाने वंदे मातरम नारा केला. मायभूमीचे रक्षण करण्या त्यागिले जयांनी घरादाराला. रणशिंग फुंकले राज्य हो सज्ज होनी निस्वार्थाने केलं काम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. धर्म पंथ जात विसरुनी तिरंगा ध्वज घेऊन हाती. प्राणप्रिय हा अजिंक्य भारत देशभक्तीचे मंगल गीत गाती. भारत माता आमुची माता हीच आहे निजधाम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. भारत माता स्वतंत्र करण्या अर्पिले जयांनी आपुले प्राण. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. गौरव गीत यांचे गातो करीतो त्यांना प्रणाम. भारत माता की जय. धन्यवाद. आपण या मंगल गीताद्वारे एक आगळी वेगळी श्रद्धांजली संगीत रूपातनं या स्वातंत्र्य सैनिकांना वाहिली आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो पुण्याहून आलेले कवी श्री राहुल भोसले यांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. राहुल भोसले. नमस्कार.
पुणे धायरीतून मी राहुल भोसले. काव्यानंद ऑनलाईन संमेलन या कार्यक्रमात 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा महोत्सव या सोहळ्यात मी माझी कविता सादरीकरण करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बलिदान. ऐन तारुण्यात तो देशासाठी सैन्यात गेला. ऐन तारुण्यात तो देशासाठी सैन्यात गेला. शत्रूशी 2 हात करता करता लढला. ऐन तारुण्यात तो देशासाठी सैन्यात गेला. शत्रूशी 2 हात करता करता लढला. रात्रंदिन झगडताना तिरंग्याचे स्वप्न उराशी बाळगून विसरला भूक तहान. गाफील न राहता संकट समयी क्षणात अतिरेक्यांचे नियंत्रण रेषेवर घेतले प्राण. हीच आमूच्या देशाची शान. यश मागे धावून येता झाले अनेक सन्मान. यश मागे धावून येता झाले अनेक सन्मान. तरी नाही डगमगला. तरी नाही डगमगला. झुंज देत राहिला सरहद्दीवर. एकदा सावध क्षणी अंधाऱ्या गुहेत गस्तीवरच्या झटपटीत शत्रूंना नामोहरम करताना एकाएकी गमवला प्राण. देश कसा विसरेल तुमचे साहसी बलिदान. कर्तृत्वाचा आमास सार्थ अभिमान. कर्तृत्वाचा आमास सार्थ अभिमान. तिरंगा आमूचा श्वास निध्यास. आपुल्या कर्तृत्वाला सलाम. तिरंगा आमूचा श्वास निध्यास. आपल्या कर्तृत्वाला आमूचा सलाम. भारत माता की जय. सदरू कार्यक्रमात मला आदरणीय खंडेलवाल सरांनी दिलेल्या संधीबद्दल मी सरांचा अतिशय आभारी आहे. रसिक श्रोते हो, माझ्या कवितेला आपण नक्कीच अभिप्राय द्याल अशी अपेक्षा. जय महाराष्ट्र. राहुलजी, एक युवक देशासाठी आपले बलिदान देतो, त्याला नतमस्तक होत सलाम करण्याची एक ओढ या कवितेत दिसून येते. पुनश्च आपलं या ठिकाणी एकदा आभार. यानंतर मी विनंती करतो मुंबई येथून श्री अमोल उंबरकर यांना त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. अमोल उंबरकर, मुंबई. हॅलो. यस, येतोय आवाज. हॅलो, बोला बोला बोला. नमस्कार. सर्वप्रथम सुनील खंडेलवाल सर आणि विकास आप्पा यांची चरणी साष्टांग दंडवत. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. कवितेला सुरुवात करतो. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे. कळवळली भारत माता तुझ्या नावाने रडते आहे. हाती तुझ्या जोर पोलादाचा. हाती तुझ्या जोर पोलादाचा. रक्तात उसळणारा तुफान आहे. हाती तुझ्या जोर पोलादाचा. रक्तात उसळणारा तुफान आहे. आज जागा झाला नाहीस तर तुझ्या घरी उद्या स्मशान आहे. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. रोजच व्हॉट्सअप फेसबुकचं जगणं आता तुला शोभणार नाही. रोजच व्हॉट्सअप फेसबुकचं जगणं आता तुला शोभणार नाही. काळजी असेल ना भारत मातेची तर घे बंदूक हाती आणि हो सीमेवरचा शिपाई. काळजी असेल ना भारत मातेची तर घे हाती बंदूक आणि हो सीमेवरचा शिपाई. किती दिवस तुला मिंदेगिरीचं हे जगणं जमणार आहे. अरे किती दिवस तुला मिंदेगिरीचं हे जगणं जमणार आहे. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. मार चपराक भ्रष्टांच्या कानाखाली. मार चपराक भ्रष्टांच्या कानाखाली. कारण तूच आहेस उद्याच्या भारताचा वाली. घरासाठी लढतोस रोज आता देशासाठी लढ. घरासाठी लढतोस रोज आता देशासाठी लढ. झोपेचे सोंग घेणाऱ्या आता तरी डोळे उघड. आज जागा झाला नाहीस तर उद्या जीवन संपणार आहे. आज जागा झाला नाहीस तर उद्या जीवन संपणार आहे. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. मी ओरडून काय सांगू. मी ओरडून काय सांगू तुलाही तुझे दुःख कळते आहे. मी ओरडून काय सांगू तुलाही तुझे दुःख कळते आहे. भारत मातेच्या आक्रोशाने तुझेही ऊर जळते आहे. भारत मातेच्या आक्रोशाने तुझेही ऊर जळते आहे. तू रडशीलाच पण तुझ्या अश्रूंना किंमत राहणार नाही. तू रडशीलाच पण तुझ्या अश्रूंना किंमत राहणार नाही.
रक्त सांड पुन्हा स्वातंत्र्यासाठी, मग भारत माताही देईल तुझ्या बलिदानाची ग्वाही. रक्त सांड पुन्हा स्वातंत्र्यासाठी, मग भारत माताही देईल तुझ्या बलिदानाची ग्वाही. हेच माझे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे, हेच माझे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. उठ तरुणा जागा हो, रणांगण पेटते आहे. धन्यवाद. धन्यवाद अमोल. उठ तरुणा जागा हो या रणांगण पेटते आहे या रचनेतून भारत मातेसाठी सेवा करण्याचे आवाहन तरुण पिढीला अमोलने या रचनेद्वारे केलेले आहे. आपल्यातील आंतरिक शक्तीचा उपयोग करत काळानुसार भारत मातेची सेवा रक्षणासाठी लढाई करण्याची विनंती या भरकटत चाललेल्या तरुण पिढीला अमोल यांनी या कवितेद्वारे केलेली आहे. यानंतर मी विनंती करतो विदर्भातून अकोला येथून आलेले श्रीयुत अनिकेत देशमुख यांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. अनिकेत देशमुख. हॅलो. आवाज येतोय सर? हो येतोय येतोय. हॅलो हॅलो. आदरणीय आवाज येतोय येतोय आवाज येतोय. विगसा, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक शिरढोणकर सर, आमचे साहित्यिक काव्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील जिकवाल सर, आणि बरोबर अमृत स्वातंत्र्यात हॅलो बोला. हॅलो. 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 हा बोला बोला, येतोय आवाज. आवाज येतोय सर? हो येतोय येतोय. हा सर, आवाज येतोय? हो येतोय येतोय. अमृत स्वातंत्र्याचा हा काव्यांध प्रतिष्ठानने आयोजित केलेला कवी संमेलनामध्ये सहभागी असलेल्या सर्व निमंत्रित कवी मित्रांना सप्रेम नमस्कार करतो आणि या स्वातंत्र्य दिना सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारताच्या सर्व अनामवीरांना वंदन करणार जी रचना भारत मातेच्या भारत मातेच्या देशासाठी प्राण आहुती, देश रक्षण्यासाठी देती प्राणांची आहुती. देश आमचा लय मोठा, शत्रूचा ना तोटा, देशाचा लय मोठा, शत्रूचा तोटा, भिडती छातीने शत्रुयाती, रक्षण्यासाठी देशाची आती, प्रेम धर्म वेगळी धर्म देश धर्म गोलून तिरंग्यात कधी देश रक्षण्यासाठी देश प्राण आहुती, आता वादनी गोठली उमावली ध्याने तुला बाळना देश रक्षणासाठी
श्रुती आराधे ढाळ श्रू होत मान शहीद सारश ढाळू शद सेवेच धनी देशिन्याई ती प्रायाहुई भ्रष्टादेश राजकारण मिळी अमरण भ्रष्टादेशचे कारण मिळी अमरण धास्ती अरे धरती अनुई शरक्षेसाठी देताना कुणी आठवण मंग आठरे शेवट कविता धन्य धन्य ते अनामवीर लढती हाती घेऊन शिर धन्य धन्य ते अनामवीर लढती हाती घेऊन शिर अमर गाथा जवानाची गाना अमर गाथा जवानाची गाना अनुजुळती देश रक्षेसाठी देती प्राणाची आहुती भारत मातेची कुशी मधी जवान मती शरण्याठी प्राणांची आहुती देती प्राणांची आहुती सर्व अनामवीरांना त्रिवार वंदन. धन्यवाद. धन्यवाद अनिकेत. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, त्यांच्यासाठी आपोआप आपले हात नमस्कार करण्यासाठी जुळून येतात. या वीरांना कशा प्रकारे आपली प्राणांची आहुती दिली त्याचा आढावा अमरगाथा या कवितेतून अनिकेत यांनी घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद आपले. मित्रो, यानंतरही एक ब्रेक येण्याची शक्यता आहे. बँडविड्थचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि माता भारतभूमीची लेकरे आम्ही गाऊ तिचे सुगान, तिरंगी झेंड्याच्या उत्कर्षाची वाढवू आम्हीच शान. वर्ष 150 इंग्रजी सत्तेशी लढा दिला हो आम्ही, नंतर तिचे उच्चाटन करून झालं स्वतंत्र आम्ही. टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर भगतसिंग आणि किती बापू जवाहर शास्त्री वर्णव यांची कशी महती. घालून दिला जो थोर आदर्श अहिंसा अन शांतीचा, तोच येईल कामी आम्हाला मार्ग हा दिव्यत्वाचा. धन्यवाद. भारत माता की जय. धन्यवाद अनिताताई. भारत माता आणि आम्ही तिची लेकरे हे एक आगळं वेगळं नातं या छोट्याशा रचनेद्वारे आपण अधोरेखित केलंय. खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सांगली येथून आलेल्या मोहिनी देशमुख यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. मोहिनी देशमुख, सांगली.
यानंतर कवी दिनेश राठोड या ठिकाणी आपली कविता सादर करत आहेत. कवी दिनेश राठोड, 1-2 मिनिटं. कवी दिनेश राठोड व यशवंत देव सर जॉईन होत आहे. तत्पूर्वी मी आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री विश्वनाथ शिडोणकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. कोण आहे? शिडोणकर सर. म्यूट हो सकते, अनम्यूट हो सकते हैं. हो सकते, अनम्यूट हो सकते. हॅलो, कवी दिनेश राठोड. हॅलो, अपने आप अनम्यूट हो सकते हैं. फास्ट अनम्यूट को. कवी दिनेश राठोड. नमस्कार. नमस्कार. नमस्कार दिनेश. कवितेचं शिक्षण आवाज येतो माझा? हो, येतोय येतोय. थोडा ब्रेक होतोय दिनेश, पर येतोय. नेटवर्क इश्यू असेल त्यामुळे ते फॉलो होतो. ओके ओके, येतोय, पण आता येतोय. हॅलो दिनेश. कवितेचे आहे तिरंगा. गुरुजी म्हणाले, मुलांनो स्वातंत्र्य दिन आहे. गुरुजी म्हणाले, मुलांनो उद्या स्वातंत्र्य दिन आहे, आज तिरंगाचं चित्र काढूयात का? गुरुजी म्हणाले, कदम तू पांढरा कागद घे. मॅक्स तू पेन्सिल घे. रहीम तू केशरी रंग घे. राम तू हिरवा रंग घे. रायसिंह तू निळा रंग घे. गुरु चित्र काढू लागले. वाटल्या जाणाऱ्या जाती धर्माला एकत्र आणू लागले. गुरुजी चित्र काढू लागले. वाटल्या जाणाऱ्या जाती धर्माला एकत्र आणू लागले. केशरी रंग रंगवता रंगवता तोच ब्रश हिरवा रंगात उडाला. हिरवा रंग देता देता तोच ब्रश निळ्या रंगात गेला. अनेक तंगडी घडल्या केशरी हिरव्या रंगाच्या. गुरुजी म्हणाले, अनेक दंगली घडल्या केशरी हिरव्या निळ्या रंगाच्या. गुरुजी दंगलीला एकात्मतेच्या पाण्याने धुवून शेवटी मानवतेचं चित्र तिरंगा तयार झाला. शेवटी मानवतेचं चित्र तिरंगा तयार झाला.
संधी दिल्याबद्दल समजून घ्याल. धन्यवाद दिनेश. वेगवेगळ्या रंगांना एकत्र करत एकात्मतेचं दर्शन घडवायचं कसं प्रयत्न गुरुजना या ठिकाणी करत असतात, असंच या कवितेतनं आपण अधोरेखित केलंय. यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री विश्वनाथ शिरडोणकर सर यांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. आवाज येतोय का? हो येतोय सर, एकदम जबरदस्त आवाज आहे तुमचा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काव्यानंद प्रतिष्ठान पुण्यातर्फे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कवी संमेलनात मी माझी एक कविता इथे लोकशाही आहे का गेली ही सादर करत आहे. मंडळी, व्यवस्थेच्या पुढे अव्यवस्था धावत असते. लोकशाहीवरती अनेक संकट असतात आणि या संकटांना सामोरे जाता जाता आपली दमछाक होते. म्हणून मी एक कविता इथे सादर करतो. इथे लोकशाही आहे की गेली. आज रस्त्यावर कशी सामसूम, आज रस्त्यावर कशी सामसूम, दंगे नाही, जाळपोळ नाही, पोलिसांची वर्दळ नाही, झडती नाही का तपासणी नाही. इथे लोकशाही आहे की गेली. इथे लोकशाही आहे की गेली. हा मोठा की तो मोठा, हा मोठा का तो मोठा, हा खरा का तो खोटा, हा मोठा का तो मोठा, हा खरा का तो खोटा. शोषण व कटकारस्थानाचा डाव, जाळपोळ आणि मारकाटची स्पर्धा, जाळपोळ आणि मारकाटची स्पर्धा, दहशत आणि विस्फोटाचे खेळ, दहशत आणि विस्फोटाचे खेळ. आता हीच लोकशाहीची ओळख ठरली. आता ही लोकशाहीची ओळख ठरली. इथे लोकशाही आहे की गेली. कुठे पसरली, कुठे एखादी पसरली. रानावनात ढोरे, रानावनात गुरे ढोरे आणि हिरव्या झाडावरचे सर्व पक्षी, आणि हिरव्या झाडावरचे सर्व पक्षी जातीच्या सुरांमध्ये गाऊ लागले. हिरव्या झाडावरचे सर्व पक्षी जातीच्या सुरांमध्ये गाऊ लागले. रस्त्यावर जाणे किती मोर्चे निघाले, रस्त्यावर जाणे किती मोर्चे निघाले. बरेच यासाठी प्राणास मुकले, बरेच यासाठी प्राणास मुकले. उरली विध्वंसानंतरची स्मशान शांतता, उरली विध्वंसानंतरची स्मशान शांतता. इथे लोकशाही आहे की गेली. सगळं कसं भयाक्रांत, सगळं कसं भयाक्रांत. दार खिडक्या सर्व बंद, दार खिडक्या सर्व बंद. केव्हा कशी कुणी दडपली, केव्हा कशी कुणी दडपली. इथे लोकशाही आहे की गेली. आता दार उघडणार नाही, आता दार उघडणार नाही, खिडक्या पण उघडणार नाही. घरामध्ये कुणीच नाही, घरामध्ये कुणीच नाही. म्हणे हे घर होतं लोकशाहीचे, म्हणे हे घर होते लोकशाहीचे. कुठे गेली असेल लोकशाही. इकडे आशेने बघू नका, इकडे आशेने बघू नका. या घरात कोणीच नाही. परत परत विचारू नका इथे लोकशाही आहे की गेली. परत परत विचारू नका इथे लोकशाही आहे की गेली.
आता क्षणभरही इथे थांबू नका. आता क्षणभरही इथे थांबू नका. लोकशाहीच्या या घरावर भारी दडपण, लोकशाहीच्या या घरावर भारी दडपण सर्व पक्षांची सतत पाळत, सर्व पक्षांची सतत पाळत. कोण जाणे तुमच्यावर वेळ यायची चालून, कोण जाणे तुमच्यावर वेळ यायची चालून आणि पडायची धाड तुमच्यावर, किंवा तुमचीच व्हायची तपासणी. कोणाला कळता कामा नये, मनात राहू द्या. सांगता येणार नाही केव्हा न्याय धावून येईल, सांगता येणार नाही केव्हा न्याय धावून येईल. बिना मागता मिळेल, सांगता येणार नाही केव्हा न्याय धावून येईल. बिना मागता मिळेल, मागितल्यावर हिसकावून घेईल साठ. म्हणून सांगतो, जास्त काही बोलू नका, गुपचूप पुढे व्हा. क्षणभरही इथे थांबू नका. या घराचं तुमचं नातं, या घराचं तुमचं नातं जिव्हाळ्याचं असलं तरी डोळे पाणू नका. या घराचं तुमचं नातं जिव्हाळ्याचं असलं तरी डोळे पाणवू नका. हळवे तर मुळीच होऊ नका, हळवे तर मुळीच होऊ नका. काळ बदलला, वेळ बदलला, काळ बदलला, वेळ बदलला. लोकशाहीचे तुमचे जिव्हाळ्याचे नातं, लोकशाहीचे तुमचे जिव्हाळ्याचे नाते चुकूनही उघडकीस येऊ देऊ नका. नाहीतर उद्या तुमच्यावरच आ येईल आणि तुम्हाला सर्व विचारतील, इथे लोकशाही होती ती कुठे गेली, इथे लोकशाही होती ती कुठे गेली, इथे लोकशाही आहे का गेली. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल श्री खंडेलवालजी आपले आभार. नमस्कार. धन्यवाद सर. सामान्याला माणसाला दैनंदिन जीवनात वावरत असताना हा रोजच प्रश्न पडतो की लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, पण त्याला एक आगळ्या वेगळ्या दाखले देत आपण या रचनेत त्याच प्रश्नाला उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो पुण्याहून श्री यशवंत देव सरांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. श्रीयुत यशवंत देव सर. अनम्यूट करा सर, अनम्यूट. अनम्यूट नाही झालं. हा, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, येतोय सर आवाज. येतो. नमस्कार, मी यशवंत देव एक कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे माझा देश. विविधतेत एकता जपलेला माझा देश आहे, म्हणून तर तो महान आहे, याचेच नाव भारत आहे. जाती धर्मांनी तो सजला आहे, जाती धर्मांनी तो सजला आहे. ईश्वरांचे सर्व देवांचे येथे वास्तव्य आहे, सर्व देवांचे येथे वास्तव आहे, म्हणून तर तो महान आहे, याचेच नाव भारत आहे. येथे नाही कशाची कमी, येथे नाही कशाची कमी. गरीब असो वा श्रीमंत, आनंद दुःख असो वा आनंद, प्रत्येकाच्या हातात हात आहे, म्हणून तर नाही, याचेच नाव भारत आहे. विविधतेत एकतेचे येथे दर्शन आहे, विविधतेत एकतेचे येथे दर्शन आहे. मग तो निसर्ग असो वा प्रांत, जाती असो वा धर्म. हिमशिखराच्या येथे रांगा आहे, शिखराच्या रांगा आहे. सागराचा किनारा आहे, सागराचा किनारा आहे. वाळवंटाचा हा प्रदेश आहे, वाळवंटाचा हा प्रदेश आहे. पर्वतांनी हा सजला आहे, म्हणून तर तो महान आहे, याचेच नाव भारत आहे, याचेच नाव भारत आहे. धन्यवाद. धन्यवाद देव सर. व्यावसायिक कारणांनी आणि नोकरीच्या कारणास्तव आम्ही बरेचदा विदेशातही गेलो, पण आपल्या भारताची सर खरंच सांगतो कुठेच येत नाही. आपला भारत महान असल्याचं तिथं गेल्यावर माणसाला जास्त अनुभवास येतोय.
आपण या रचनेतनं भारताचं महानपण या ठिकाणी अधोरेखित केलंय. मित्र, आजच्या या कार्यक्रमातली शेवटची रचना या ठिकाणी मी सादर करून यानंतर पसायदान होईल व कार्यक्रमाचा समारोप होईल. आताच यशवंत देव सरांनी भारताच्या महानत्वाबद्दल बोलले. मी ज्यांच्या प्रेरणेने कविता लिहायला साधारण 99च्या आसपास सुरुवात केली असे आपले माजी पंतप्रधान, भारतरत्न, कैलासवासी पंडित अटल बिहारी वाजपेयी यांच्या भारताविषयी रचनेला मी या ठिकाणी सादर करणार आहे. भारत जमीन का टुकड़ा नहीं, भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है. पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं. पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंगाहें हैं. कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकड़ता है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमात सर्वात शेवटी पसायदान होईल व त्यानंतर कार्यक्रम संपल्याचं जाहीर होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी